हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवायची. चला तर मग बघूया आज मी चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवलेली आहे. ही चिकन टिक्का बिर्याणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन आणि अर्धा किलो बासमती तांदूळ वापरलेले आहेत. सगळ्यात पहिले आपण अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याला मॅरिनेट करूया. मॅरिनेट करण्यासाठी मी 1 कप दही, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि काश्मीरी चिली पावडर हे वापरलेलं आहे आणि मीठही घातलेलं आहे. हे सगळं घालून आपण चिकन एकदम छान मॅरिनेट करून घेणार आहोत आणि फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तास मॅरिनेट व्हायला ठेवून देणार आहोत. चिकन मॅरिनेट करून झालं की मग आपण अर्धा किलो बासमती तांदूळ 4 ते 5 वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून भिजवत ठेवून घेणार आहोत. चिकन मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये मी 2 चमचे इतकं बेसनही घातलेलं आहे. बेसनामुळे सगळे मसाले चिकनला चांगले चिटकून राहतात आणि चिकनला खूप छान कोटिंग येते. म्हणून मी इथे 2 चमचे बेसन वापरलेलं आहे. आणि तांदूळ धुवून अर्धा तास भिजवत ठेवणं हे खूप गरजेचं आहे. बासमती तांदूळ धुवून ठेवल्यामुळे काय होतं की एकतर त्याच्यातलं स्टार्च निघून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते साईजने फुलतात आणि लवकर शिजतात. त्याच्यामुळे बासमती तांदूळ कधीही धुवून भिजवत ठेवायचे. इथे हे मी बासमती तांदूळ चांगले स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवत ठेवले. ते भिजत असताना मी इथे 3 अंडी उकडून घेतलेली आहेत आणि तिचे साल काढून घेतलेले आहेत. अर्धा किलो कांदे स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहेत. इथे माझी बेसिक बिर्याणीची तयारी झालेली आहे. तुम्हाला बिर्याणीमध्ये जर अंडी आवडत नसतील तर तुम्ही ती स्किप करू शकता. मला आवडतात म्हणून मी ते घातलेले आहेत. आता आपण कांदा उभा कापून घेणार आहोत. बारीक कापायचा नाही आहे, उभा कापायचा आहे, कारण आपण ह्या कांद्याचा बरिस्ता बनवणार आहोत. बरिस्ता म्हणजे एका तेलाच्या कढईमध्ये हे कांदा चांगला तळून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून चांगला एका बाजूला काढून घेणार आहोत. हा क्रिस्पी कांद्यामुळेच बिर्याणीला खरं तर छान चव येते. हा बरिस्ता बनवून घेणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याने बिर्याणीची चव डब्बलनी वाढते. त्याच्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा. इथे मी हळूहळू करून सगळा बरिस्ता चांगला फ्राय करून घेणार आहे आणि थोडा कांदा बाजूला ठेवून देणार आहे, कारण नंतर आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे तेव्हा सुद्धा आपल्याला कांदा लागणार आहे. म्हणून थोडासा कांदा आपण बाजूला ठेवायचा आहे. बरिस्ता बनवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमच ठेवायची आहे. बारीक गॅसवर जर कांदा तळायला घेतला तर त्याला खूपच वेळ लागेल आणि कांदा तळत असताना त्याच्यावर छान लक्ष ठेवायचं आहे. जरासं दुर्लक्ष झालं तर कांदा करपू शकतो आणि मग तो कडवट लागू शकतो. म्हणून कांदा अजिबात करपून द्यायचा नाहीये. तुम्ही बाजूला झाऱ्यामध्ये बघू शकता, मी तेल नितळत ठेवलेलं आहे. कांद्याचं कसा रंग गोल्डन ब्राऊन छान आलेला आहे. या स्टेजपर्यंतच कांदा आपल्याला छानपैकी तळून एका बाजूला प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर पसरवून ठेवायचं आहे. म्हणजे कांद्यातलं एक्सेस तेल सुद्धा निघून जाईल आणि कांदा मोकळा होईल. मग आपला कांदा तळून झाला की मग आपण चिकन फ्राय करायला घेऊया. चिकन फ्राय करण्यासाठी मी ज्या तेलात कांदा वापरला होता म्हणजे तळला होता तेच तेल मी चिकन फ्राय करण्यासाठी आणि पुढच्या रेसिपीसाठीही वापरणार आहे, कारण त्या तेलामध्ये कांद्याचा खूप छान फ्लेवर आलेला असतो. त्याच्यामुळे तोच तेल आपण वापरणार आहोत. इथे फ्राय पॅनमध्ये तो तेल घालून घेतलेला आहे. तेल गरमच होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ मला तेल गरम व्हायची वाट पाहावी लागली नाही. आता आपण मीडियम फ्लेमवर चिकन झाकण ठेवून चांगलं शिजवून फ्राय करून घेणार आहोत. चिकन आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे
आणि इथे मी जी अंडी उकडली होती त्यांनाही मॅरिनेशनमध्ये घालून तीही फ्राय करायला ठेवले. त्याच्यामुळे अंड्याचीही चव छान वाढते, मस्त लागतात अंडी एकदम. म्हणून तुम्ही ही अंडी अशी घालून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. आता चिकन छान फ्राय झालं की आपण भात बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी सगळे खडे मसाले एका साईडला डिशमध्ये काढून घेते आणि मग आपण भात करायची तयारी करूया. आपण भात करत असताना तूप घालून त्याच्यात फोडणी देऊन भात करणार आहोत. त्याच्यामुळे तूप घातल्यामुळे भात मोकळाही बनतो आणि छानही बनतो. आता चिकन फ्राय होईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी साईडला करून घ्यायची. म्हणजे ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे, म्हणजे एका साईडला आपली ग्रेव्हीचीही तयारी होईल. आता चिकन फ्राय होईपर्यंत मी सगळी तयारी करून घेते. एका डिशमध्ये मी गरम मसाले जे भातात लागणार आहेत, जसं की जिरा, दालचिनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग असे सगळे मसाले मी काढून घेतले. मग टोप ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून लगेचच ते घालून आपण त्याच्यावर पाणी घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड आणि 2 चमचे इतकं मीठ घालणार आहोत. जेव्हा आपण बिर्याणीचा भात बनवतो तेव्हा जे भातात पाणी घालतो त्याच्यामध्ये मीठ हे जास्तच घालायचं, खारं बनलं पाहिजे पाणी. इथे मी थोडीशी कोथिंबीरही घालणार आहे, त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. जेव्हा भाताला उकळी येते म्हणजे पाण्याला उकळी येते तेव्हाच आपण त्याच्यामध्ये सगळे तांदूळ घालून घेणार आहोत. आधीच नाही घालायचे, आधी उकळी येऊन द्यायची. उकळी आली का त्याच्यामध्ये जे खडे मसाले आपण घातलेले असतात त्याचा छान फ्लेवर येतो. आता इथे मी लेअरिंगसाठी केशर वापरणार आहे. मग ती केशर आधीच आपण अर्धा कप दुधामध्ये भिजवत ठेवायची, म्हणजे दुधाला तिचा चांगला फ्लेवर येतो आणि रंगसुद्धा येतो. आता पाणी उकळल्यावर मी जे तांदूळ भिजत ठेवले होते ते घालून भात शिजून देणार आहे. भात शिजेपर्यंत लेअरिंगची तयारी करूया. इथे मी पुदिना कापून घेतला आहे एका डिशमध्ये, कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि केशर भिजत ठेवलेली. हे सगळं होईपर्यंत एकीकडे आपला 80% भातही शिजलेला आहे. आपण हाताने चेक करून घ्यायचं तांदूळ आपला शिजलेला आहे की नाही. मोडला म्हणजे तो शिजलेला असतो. आणि मग तो एका जाळीमध्ये चांगला नितळून घ्यायचा. तांदळातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आणि 80%च घ्यायचा, कारण का नंतर आपण दमावर बिर्याणी ठेवणार आहोत तेव्हा जो उरलेली 20%ची कसर आहे तोही शिजून जाते. म्हणजे आधीच जर शिजवला तर तो चिकट होऊ शकतो, भात व्यवस्थित होत नाही. म्हणून 80%च आपण तांदूळ शिजून घेणार आहोत. आता आपण चिकनच्या ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. चिकनची ग्रेव्ही करण्यासाठी मी 1 कप इतकं दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मसाला, चिकन मसाला असे सगळे मसाले घालून हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. मग असे आपण 2 कांदे ठेवले होते ग्रेव्हीसाठी, तेही चांगले उभे कापून घेणार आहोत. बारीक कापायची काहीच गरज नाही. आणि मग ज्या आपण तेल गरम केलं होतं कांदा फ्राय करायला, तेच तेल तोपामध्ये घालून त्याच्यामध्ये हा कांदा पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत आणि टोमॅटोही एका बाजूला कापून घेणार आहोत. मग आपण त्याच तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा चांगलं शिजवून घेणार आहोत. ते शिजवणं लवकर होत नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ आता ह्यावेळी घालताना जरा बेताचंच घालायचं आहे, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, दह्यामध्ये पण घातलेलं होतं आणि भातामध्ये पण घातलेलं होतं. त्याच्यामुळे विचार करून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तो लवकर शिजावा म्हणून आपण मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. आपण मध्ये मध्ये झाकण काढून हे टोमॅटो कांदा शिजलाय का नाही हे चेक करून घेणार आहोत. टोमॅटो आणि कांदा जेव्हा शिजेल तेव्हा आपण दह्यामध्ये जे मसाले घातलेले होते ते दही घालून पुन्हा एकदा झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहोत. ह्यावेळी आपल्याला लगेच चिकन घालायची घाई करायची नाही, चांगलं परतायचं आहे, झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आणि मगच त्याच्यामध्ये चिकन घालायचं आहे. मग
त्या ग्रेव्हीला खूप छान चव येते. आता पुन्हा एकदा चिकन घातल्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून परत ते मसाले चिकनमध्ये शिरतील आणि छान ग्रेव्ही होईल, पाणी सुटेल त्याला, तोपर्यंत शिजू द्यायचं आहे. मग ते शिजलं की आपण एका प्लेटमध्ये हे सगळं चिकन अर्धं काढून घेणार आहोत, अर्धं टोपातच ठेवणार आहोत आणि लेअरिंग करणार आहोत. अर्ध्या चिकन जे टोपात ठेवलंय त्याच्यावर मी जो भात केला होता चाळणीत काढून घेतलेला तो टाकणार आहोत. मग त्याच्यावर बरिस्ता घालणार आहोत, कोथिंबीर घालणार आहोत, बॉईल केलेली फ्राय केलेली अंडी घालणार आहोत आणि केशरचं दूधही घालणार आहोत. हे एक लेअर झालं की पुन्हा चिकन घालणार आहोत आणि मग त्याच्यावर पुन्हा भात घालणार, कांद्याचा बरिस्ता घालायचा, कोथिंबीर घालायची, केशरवालं दूध घालायचं, पुदिना घालायचा आणि मग एक जाडबुडाचा तवा घेऊन आपण ही बिर्याणी अर्धा तास दमावर ठेवणार आहोत. अर्धा तास बिर्याणी दमावर ठेवणं गरजेचं आहे आणि दम देऊन झाल्यावर लगेचच सर्व करायची नाही आहे. जरा 10-15 मिनटं तिला सेट होऊन द्यायची आहे आणि मगच सर्व करायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून बघा आणि चिकन टिक्का बिर्याणी एकदा नक्की करून पहा. सोपी आहे, काही जास्त साहित्यही लागत नाही. नक्की करून पहा. थँक यू सो मच.